हॅलो मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं ना, आपण एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्रोजेक्टला सुरुवात करतो, चांगल्या उपक्रमाला सुरुवात करतो. परंतु काही दिवसातच आपल्याला त्यात रस राहत नाही, आवड राहत नाही, सिरियसनेस राहत नाही आणि आपण तो प्रोजेक्ट किंवा तो उपक्रम मध्येच सोडून देतो आणि असा विचार येतो, की जाऊ दे, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, काय फरक पडतोय? असा विचार येतो नेहमी मनामध्ये, बरोबर? सो आता ह्याच विचाराविषयी आपण आज बोलणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात, तर कदाचित आज तुम्हाला एक खूप चांगली गोष्ट, खूप चांगली ट्रिक समजणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवरती किंवा तुमचे उपक्रम, तुमचे गोल्स, तुमच्या उद्दिष्टांवरती फार, फार, फार सीरियस व्हाल आणि तुम्हाला कदाचित यश लवकर मिळेल. नमस्कार, मी योगेश बेलेकर. तुमचं सगळ्यांचं लर्न अँड ग्रो विथ योगेश बेलेकर या डेली सीरीजमध्ये परत एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, ज्या वेळी हा विचार आपल्या मनात येतो ना, की एखादं घेतलेलं कार्य त्याच्यातला रस राहिलेला नाही, मूड नाही राहिला किंवा सिरियसनेस नाही राहिला आणि मग आपण असं म्हणतो, "जाऊ दे यार, काय फरक पडतो? नाही झालं तर नाही झालं. बघूया, अजून भरपूर काही आहे." बरोबर? एक सोपं उदाहरण सांगतो. आपण कोणाच्यातरी सांगण्यावरून, बोलण्यावरून किंवा काही माहितीच्या आधारे कुठल्यातरी व्यवसायाला किंवा नवीन उपक्रमाला सुरुवात करतो. बरोबर? किंवा एखाद्या नवीन कोर्सला ॲडमिशन घेतो. तिथं आपण काही फी भरतो, आई-वडिलांकडनं पैसे घेऊन, प्रसंगी लोन काढून किंवा उसने घेऊन, दुसऱ्यांकडनं पैसे घेऊन आणि काही दिवसानंतर आपला त्या कोर्समधला किंवा त्या बिझनेसमधला इंटरेस्ट कमी होत जातो वेगवेगळ्या कारणांमुळे आणि मग असं वाटायला लागतं, जाऊ दे ना यार, हे काही चालत नाहीये, हे काही होत नाहीये. मी आता दुसरं काहीतरी करतो. नाही झालं तर नाही झालं, काही फरक नाही पडत अजून. बरोबर? हे काही फरक पडत नाही, हे वाटणं जे आहे ना, त्याला काय म्हणतात माहिती आहे? त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात हॅव्हिंग कुशन्स किंवा बीइंग इन कम्फर्ट झोन. की जेणेकरून मला असं वाटतं, की सध्याचं हातातलं काम जरी नाही झालं, तरी मला काही फरक पडणार नाही. माझं काही फारसं नुकसान होणार नाही. कारण माझ्याकडं भरपूर अजून गोष्टी शिल्लक आहेत. भरपूर पैसे शिल्लक आहेत, भरपूर माणसं शिल्लक आहेत. मला कशाची काळजी नाही आहे. ती गोष्ट, तो उपक्रम नाही झाला तरी चालतो. बरोबर? पण हा जो विचार आहे, हा जो ॲटिट्यूड आहे, हा खूप, खूप, खूप घातक आहे आणि तोच विचार, तो ॲटिट्यूड आपल्याला आयुष्यात मोठमोठ्या सक्सेसपासनं लांब ठेवत असतो किंवा त्या सक्सेसपासून आपल्याला दूर-दूर लोटत असतो. बरोबर? आणि मी या गोष्टीचा, या ॲटिट्यूडचा अनुभव घेतला आहे. म्हणून ही गोष्ट काय आहे, हे समजण्यासाठी आज मी तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना या 3 गोष्टी माहिती आहेत. पण आज मुद्दाम या विषयाच्या संदर्भात या 3 गोष्टी परत एकदा मी इथे सांगणार आहे. जेणेकरून आपल्याला ह्या विषयाचं, या मताचं, या ॲटिट्यूडचं महत्त्व कळावं. बरोबर? पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, जेव्हा तानाजीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांचे जे शूर आपले सरदार होते तानाजी आणि त्यांनी जी काही लढाई केली होती सिंहगडासाठी, बरोबर? त्यावेळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि नुकताच त्याच्यावरती एक पिक्चरही येऊन गेला होता, बरोबर? तानाजी नावाचा. आणि तानाजींचा जो काही शूर पराक्रम होता, त्यांनी जी काही यशोगाथा लिहिली होती, ती सगळ्यांना परत एकदा आपण त्याचं स्मरण केलं होतं, बरोबर? तानाजी जेव्हा त्यावेळी त्यांचं युद्ध चालू होतं गडावरती, बरोबर. त्यावेळेस त्यांचे बंधू सूर्याजी हेही त्यांच्याबरोबर होते आणि काही निवडक मावळ्यांच्या सोबत ते त्या अवघड गडावरती चढाई करून गेले होते आणि शत्रूला पराजित करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. खूप घनघोर लढाई चालू होती. त्या लढाईमध्ये, बरोबर, तानाजीचा वध झाला, बरोबर. तानाजींना गतप्राण व्हावं लागलं. ते शहीद झाले त्या लढाईमध्ये आणि त्यावेळी त्यांना त्या अवस्थेत बघून मावळ्यांचा धीर खचला. त्यांच्याबरोबर जे त्यांचे सहकारी होते, त्यांचा धीर खचला. ते घाबरले आणि ते परत पळायला लागले. त्यांना कळून चुकलं होतं, की एवढ्या मोठ्या शत्रूसमोर आपलं काही खरं नाहीये आणि आपले सरदार जर गतप्राण झालेत, शहीद झालेत, तर आता आपलं काही खरं नाही, म्हणून ते पळायला लागले होते. त्यावेळी तानाजींचे जे बंधू होते सूर्याजी, त्यांनी त्या मावळ्यांना अडवलं आणि त्यांनी काय केलं, तिथनं गडावरनं खाली जाण्यासाठी ते जे दोर लावले होते, ते दोर कापून टाकले आणि त्या मावळ्यांना त्यांनी सांगितलं होतं, "तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही कुठे पळून चाललात? आता इथं लढून मरा किंवा जिंका, हे 2च ऑप्शन तुमच्यासमोर आहेत. परत फिरणे हा ऑप्शन नाहीये." बरोबर? याचा अर्थ काय? त्यांनी प्लॅन बी किंवा दुसरा ऑप्शन काही शिल्लक ठेवला नव्हता. एकतर लढाई करा, शत्रूला हरवा, विजय प्राप्त करा किंवा लढता-लढता वीरगतीला प्राप्त व्हा. हा एकच ऑप्शन आहे. बरोबर? ही झाली स्टोरी नंबर 1. स्टोरी नंबर 2, मेसेज परत तोच. रोमन सम्राट सिकंदर जेव्हा कुठल्यातरी देशाच्या लढाईवरती गेला होता आक्रमणासाठी, त्याच्यात निवडक सैनिकांसोबत बोटीने गेले होते ते समुद्रातनं आणि त्या देशाच्या किनाऱ्यावरती जेव्हा ते उतरले होते, त्यावेळी त्यांनी तिथल्या बोटी, ज्या बोटीतनं ते आले होते लढाईसाठी,
त्या बोटी जाळून टाकल्या होत्या. आणि का जाळल्या होत्या त्यावेळेस त्यांनी त्याच्या सैनिकांना सांगितलं होतं. त्याच्यावरती खूप मोठी स्टोरी आहे, मी थोडक्यात सांगतोय. बोटी जेव्हा जाळून टाकल्या त्यावेळेस त्यांनी सैनिकांना सांगितलं होतं, आता तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे. तुम्हाला लढणे आणि शत्रूला हरवणे हा एकच ऑप्शन आहे. परत जायचं असेल तर पाण्यात उड्या मारा आणि मरा. बरोबर? परत तोच मेसेज, ऑप्शन नाही आहे दुसरा काहीही. लढणे, शत्रूला पराजित करणे आणि विजय प्राप्त करणे हा एकच ऑप्शन आहे. गिव्ह युअर बेस्ट. बरोबर? तुम्ही त्याच्यासाठीच इथं आलेले आहात. गोष्ट क्रमांक 3, स्टोरी नंबर 3. एकदा एक साधू आपल्या शिष्यांच्या बरोबर जंगलातनं दरमजल करत एका गावावरून दुसऱ्या गावाला चालले होते. वाटचाल करता करता त्यांना वाटेत संध्याकाळ झाली, मुक्कामाची वेळ झाली. बरोबर, त्यांना एक झोपडी दिसली. त्यांनी त्या झोपडीमध्ये गेले, तिथल्या व्यक्तीबरोबर आपला परिचय करून दिला, त्यांची विचारपूस केली आणि त्यांना विनंती केली की आजच्या रात्रीपुरता आम्हाला जर इथं आसरा मिळाला तर बरं होईल. उद्या सकाळी आम्ही आमच्या वाटेनं पुढे चालू लागू. तेव्हा झोपडीमध्ये एक म्हातारा माणूस, त्याची बायको आणि त्याची 2 मुलं राहत होते. अतिशय गरीब होते ते. आणि त्यांचं एक छोटंसं शेत होतं आणि एक गाय होती. ती गाय जे दूध द्यायची, ते दूध विकूनच त्यांची उपजीविका चालत होती. ती गाय त्यांचं केवळ एक अर्निंग सोर्स होतं. दुसरं काही अर्निंग सोर्स नव्हतं त्यांच्याकडे. बरोबर? आणि त्या म्हाताऱ्याच्या घरामध्ये जे काही थोडंसं त्यांनी खायला होतं, त्याच्यातला काही वाटा त्यांनी त्या साधूंना आणि त्यांच्या शिष्यांना दिला. साधूंनी त्या रात्री तिथं विश्रांती घेतली. रात्रीचं जेवण झाल्यानंतर सगळेजण झोपले. रात्री मध्यरात्री सगळे झोपलेले असताना साधू उठले. त्यांनी आपल्या शिष्यांना उठवलं. त्यांनी ती गाय सोडली त्या झोपडीच्या समोरची. त्या गाईला ते बरोबर घेऊन गेले आणि त्या झोपडीच्या मागे एक मोठा डोंगर होता. त्या डोंगरावरती घेऊन गेले आणि त्यांनी त्या गाईला तिथनं लोटून दिलं. बरोबर? ती गाय गृतप्राण झाली आणि ते साधू त्यांच्या शिष्यासह पुढं चालू लागले. त्यावेळी त्या शिष्यांनाही काही कळलं नाही की आपले महाराज, आपले साधू, आपले गुरुदेव हे काय करतायत. ते प्रचंड घाबरले होते. त्यांना कळेना हे काय चाललंय, का करतायत ते. त्यावेळी गुरुदेवांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही शांत राहा आणि काही दिवसांनी आपण परत इथे येऊ. त्यावेळी तुम्हाला कळेल मी जे करतोय त्याचा काय अर्थ आहे ते. बरोबर? काही वर्षानंतर ते गुरुदेव त्यांच्या शिष्यांसोबत परत दरमजल करत त्याच जंगलातनं चालले होते. त्यावेळी ती झोपडी जिथं होती त्या परिसरामध्ये आले, तर त्यांनी बघितलं त्या झोपडीच्या जागेवर एक आता खूप मोठा बंगला होता. खूप चांगलं मोठं टुमदार घर होतं, हवेली होती. बरोबर? तिथं आतमध्ये गाड्या, घोड्या होत्या. खूप चांगली आतमध्ये झाडे होती आणि असं वाटत होतं की एकंदरीत कोणीतरी एक सुखी, संपन्न असणारा माणूस किंवा कुटुंब तिथं राहत असावं. म्हणून त्यांनी चौकशी केली. तर आतमध्ये खूप 2 छान उमदे तरुण पुरुष होते. ते खूप रुबाबदार आणि श्रीमंत वाटत होते. असं वाटत होतं खूप मोठे व्यापारी असावेत. त्यांनी त्या साधूंचं आणि त्यांच्या शिष्यांचं स्वागत केलं. त्यांना आतमध्ये बोलावलं. तर त्यांचा सगळा आदर-सत्कार झाला आणि जेवण झाल्यावर साधूंनी विचारलं, की "तुम्ही कोण आहात? तुमचं काय बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही काय करता नेमकं?" त्यावेळी त्या मुलांनी सांगितलं, की "महाराज, काही वर्षापूर्वी आमचे वडील, आई आणि आम्ही दोघे भाऊ इथं राहत होतो आणि त्यावेळी आमची परिस्थिती खूप गरिबीची होती. आमच्याकडे एक गाय होती. त्या गायीवरच केवळ आमची उपजीविका अवलंबून होती आणि आम्ही त्या गायीवर डिपेंड होतो. दुसरं आम्ही काही करूही शकत नव्हतो किंवा कधी विचारही करू शकत नव्हतो. एके रात्री आमच्याकडे एक साधू मुक्कामाला आले आणि त्याच रात्री ते साधू अचानक गायब झाले रात्रीतनं आणि ती गाय आमची मागच्या डोंगरावरती काहीतरी करण्यासाठी गेली होती, खाण्यासाठी, चारा चरण्यासाठी गेली आणि ती चुकून पडली आणि ती गतप्राण झाली होती. ती गाय जेव्हा गतप्राण झाली, आम्हाला कळलं, आम्हाला प्रचंड दुःख झालं. आम्हाला कळेना आता काय करावं, कारण त्या गायीवर आमचं कुटुंब, आमचं जीवन अवलंबून होतं. आमच्याकडे दुसरा कुठलाही अर्निंग सोर्स नव्हता. बरोबर? पण ती गाय गेल्यानंतर आम्ही विचार करायला लागलो, की आता काय करायला पाहिजे? त्यामुळे आम्ही विचार करता, करता आम्हाला मार्ग सुचले. आमच्याकडे जी काही छोटीशी शेती होती, त्याच्यातनं आम्ही शेती सुरू केली. आम्ही आजूबाजूच्या शेतांमध्ये कामाला जाऊ लागलो. तिथं आम्ही खूप मेहनत केली. 24 तास काम करायला लागलो. आमचे आई-वडील, आम्ही दोघं भाऊ आणि आमचा प्रामाणिकपणा, आमचे कष्ट बघून आम्हाला खूप चांगलं काम मिळत गेलं. आम्ही पैसे कमवले आणि आमच्या पैशाच्या, कष्टाच्या, मेहनतीच्या जोरावरच आम्ही खूप मोठा व्यापार उभा केला, साम्राज्य उभं केलं आणि आज आम्ही खूप आनंदाने आयुष्य जगत आहोत. खरं तर त्या गायीचे आणि त्या साधू महान पुरुषांचे आम्ही खूप 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 आभारी आहोत. त्यांच्यामुळं आम्हाला कळलं, की आम्हाला त्या गोष्टीवर अवलंबून राहायला नको होतं, त्या गायीवर अवलंबून राहायला नको होतं. हे आम्ही खूप आधीच करायला हवं होतं. बरोबर? तर मित्रांनो, अशा ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या मी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या लोकांकडनं, वेगवेगळ्या संदर्भामध्ये ऐकल्या होत्या. पण त्यातला मेसेज तोच आहे. आपण सगळ्यांनी कदाचित ऐकलेच असाल. त्याला कटिंग युअर रोप्स असं इंग्रजीमध्ये खूप फेमस म्हण आहे. वेगवेगळे लाईफ कोचेस किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोचेस जे आहेत ते लोकं ही फ्रेज वापरतात. कटिंग युअर रोप्स म्हणजे तुम्ही ज्याच्यावर अवलंबून आहात, तुमचा जो कम्फर्ट झोन आहे, तो तोडून टाका. त्याच्याशिवाय तुम्हाला
जे कार्य हातात घेतलं आहे, जो प्रोजेक्ट हातात घेतला आहे, जे उद्दिष्ट गोल तुम्ही निश्चित केलं आहे, त्याच्यामध्ये सक्सेस मिळणं अवघड आहे. बरोबर? कारण काय होतं, कुठलंही काम करताना, सुरू करताना कार्य, ध्येय, उद्दिष्ट, गोल, ड्रीम याच्यावर काम करताना अडचणी येतात, खूप येतात. कधी छोट्या येतात, कधी मोठ्या येतात, चॅलेंजेस येतात आणि प्रत्येक वेळी काय होतं, आपण अडचणी आल्या की घाबरून जातो, डगमगतो. मग वेगवेगळे विचार मनात येतात. माणूस वेगवेगळ्या वाटा स्वीकारतो आणि बऱ्याच वेळा, बऱ्याच केसेसमध्ये, मॅक्सिमम केसेसमध्ये लोक ते काम, तो प्रोजेक्ट, ते कार्य अर्धवट सोडून देतात. बरोबर? म्हणजे स्टॅटिस्टिक्स असं सांगतं 100% लोकांनी म्हणजे 100 लोकांनी जर एखादा प्रोजेक्ट सुरू केला, तर त्यातले फक्त 5च लोकं तो पूर्णत्वाला नेतात, सक्सेसफुल होतात. 95% लोकं तो प्रोजेक्ट, ते गोल, ते ध्येय उद्दिष्ट पूर्ण करत नाही. बरोबर? कारण त्यांच्याकडं कुठेतरी त्यांचा एक मागं काहीतरी कम्फर्ट झोन असतो. बरोबर? आणि हाच कम्फर्ट झोन त्यांना काय करतो, डेव्हिएट करतो, डिस्करेज करतो. बरोबर? आणि मग तो विचार आपल्या डोक्यामध्ये येतो, काय फरक पडतोय? की झालं माझं थोडंसं नुकसान, मी केले थोडेसे प्रयत्न, आता काही हरकत नाही, जाऊ दे, हे माझ्याच्यानी काही होत नाहीये, मी हे सोडून देतो, मी आता दुसरं काहीतरी करतो. बरोबर? किंवा हे मला जमणार नाही, माझी तेवढी कॅपॅबिलिटी नाहीये, माझी तेवढी कॅपॅसिटी नाहीये, माझं नशीबच चांगलं नाहीये, मला सपोर्टच नाहीये आणि आपण असे वेगवेगळे कारणं शोधत राहतो. बरोबर? त्या फेल्युअरसाठी किंवा त्या अर्धवट प्रोजेक्टसाठी. तर मित्रांनो, या तिन्ही गोष्टींचा जो अर्थबोध मला झाला होता, तो कदाचित तुम्हालाही झाला असावा. बरोबर? कुठलंही कार्य घेत असताना, हाती घेत असताना त्यालाच प्लॅन ए बनवणं म्हणजे एकमेव ऑप्शन ठेवणं, हेच खूप एक चांगलं लक्षण आहे. त्याला पर्याय शोधणे किंवा ऑप्शन बी, सी शोधून ठेवणे. जर ठेवले असतील, तर कदाचित काय होतं, या ऑप्शन एवरती आपण लक्ष केंद्रित करत नाही, त्याच्यावरती सीरियस राहत नाही आणि तो ऑप्शन ए, मुख्य प्रोजेक्टही कंप्लीट होत नाही आणि बी, सीही कंप्लीट होत नाही. बरोबर? त्यामुळं आपण कुठल्याही प्रोजेक्टमध्ये मनाप्रमाणे, ठरवल्याप्रमाणे सक्सेस कधीही प्राप्त करू शकत नाही. बरोबर? तर मित्रांनो, हा मेसेज जर आवडला असेल तर त्याच्यावर विचार करा, त्याचा अवलंब करा आणि तुमचे जे रोप्स आहेत ते कट करून टाका आणि बघा, तुमच्या प्रोजेक्टवरती तुमचा यशाचा मार्ग खूप लवकर तुम्ही पादाक्रांत करू शकाल. बरोबर? हा व्हिडिओ, हा मेसेज जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.